नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आज कोल्हापुरात काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग। माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते नागेश घोरपडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक शिवाजी पाटील, शहर सरचिटणीस प्रमोद पोवार यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश। तिकीट न मिळाल्यामुळे महायुतीत उद्रेक। भाजप महानगर सरचिटणीस धनश्री तोडकरांनी दिला आत्मदहनाचा इशारा, तर शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाणांचा अपक्ष लढण्याचा निर्णय। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज अखेर 506 उमेदवारी अर्ज दाखल। उद्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड उडणार। भारताची जीडीपी मापनाची पद्धत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत कमी करणारी, अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडेंचं मत। आणि भाकपचा कोल्हापूर महानगरपालिकेसाठी इंडिया आघाडीला पाठिंबा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश घोरपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला। आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचं राष्ट्रीय काँग्रेस पक्षात स्वागत केलं। जुना बुधवार पेठेतील माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश घोरपडे यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला। अजिंक्यतारा जनसंपर्क कार्यालयात आज आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला। यावेळी आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी घोरपडे दाम्पत्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे यांनी यापुढील काळात आपण आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहू अशी ग्वाही दिली। तर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी घोरपडे दाम्पत्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आता 10 हत्तींचं बळ मिळाल्याचं सांगितलं। यावेळी नागेश घोरपडे यांनी आपण महापालिकेच्या निवडणूक निकालातून विरोधकांना उत्तर देऊ असा इशारा दिला। या प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। यावेळी अमर बागी, समीर नलवडे, प्रशांत कदम, उदय कोळेकर, बळी पाटील, संकेत पोतदार, रणजित पाटील, राणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि माजी नगरसेवक शिवाजी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि माजी नगरसेवक शिवाजी पाटील यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात आज हा पक्षप्रवेश झाला। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महेंद्र चव्हाण आणि शिवाजी पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केलं। यावेळी बोलताना माजी नगरसेवक शिवाजी पाटील आणि महेंद्र चव्हाण यांनी भविष्यात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधील महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी करून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे हात बळकट करू असं आश्वासन त्यांनी दिलं। माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठी ताकद मिळाली असल्याचं सांगितलं। यावेळी माजी नगरसेवक लाला भोसले, विजय सूर्यवंशी, स्वप्नील तहसीलदार, सागर तहसीलदार, प्रदीप चव्हाण, कुलदीप शिंगटे, अमर बागी, समीर नलवडे, उत्तम मंडलिक, झाकीर कुरणे, श्रीकांत राणे, आशिष पाटील, निखिल पाटील, राज सातपुते, योगेंद्र चव्हाण, अमित कारंडे आदी उपस्थित होते।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस प्रमोद पोवार यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. पोवार यांनी आमदार सतेज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन माजी आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रमोद पोवार यांचं पक्षात स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस प्रमोद पोवार यांनी आज आपल्या पक्षाला रामराम करत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रमोद पोवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात येऊन माजी आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रमोद पोवार यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी शुभम बामणे, रोहित गाडीवर, अभिजित सासणे, अमित सासणे, अभिजित पोवार, सचिन पोवार आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं उमेदवारांची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत एकूण 14 उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी काँग्रेसनं 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. नव्या यादीत माजी महापौर तसंच माजी नगरसेवकांचा समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ही यादी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड समितीच्या मान्यतेनं आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आली आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार तसंच आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवार निवड प्रक्रिया पार पडली. या दुसऱ्या यादीत माजी महापौर स्वाती येवलुजे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यापूर्वी काँग्रेसनं 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये माजी उपमहापौर भूपाल शेटे, अर्जुन माने, संजय मोहिते, माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, मधुकर रामाने यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेसनं काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली आहे. काँग्रेसची दुसरी यादी प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती सुभाष राजाराम बुचडे, प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पुष्पा निलेश नरुटे, प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण महिला रुपाली अजित पोवार धामोडकर, प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण सचिन हरीश चौगले, प्रभाग क्रमांक 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग विनायक कृष्णराव कारंडे, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण महिला सरोज संदीप सरनाईक, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण महिला स्वाती सागर येवलुजे, प्रभाग क्रमांक 9 नागरिकांचा मागास प्रवर्ग नंदकुमार किरण पिसे, प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण संदीप सुभाष सरनाईक, प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण दीपक बबनराव थोरात, प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जाती रोहित शिवाजीराव कवाळे, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिला धनश्री महेश कोरवी, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिला पद्मावती काकासाहेब पाटील, प्रभाग क्रमांक 17 नागरिकांचा मागास प्रवर्ग सचिन मारुती शेंडे. मी पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्यामुळं मी मंगळवारी 30 डिसेंबर रोजी पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. हा संदेश आहे भाजपच्या कोल्हापूर महानगर सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर यांचा. भाजपनं तिकीट नाकारल्यानं धनश्री तोडकर यांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळं भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची नावं आज समोर आली आहेत. यामध्ये आपलं स्थान नाही असं समजल्यानंतर महायुतीमधील इच्छुकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर केसानं गळा कापल्याचा आरोप केलाय. तर भाजपच्या महानगर सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. धनश्री तोडकर यांचा एक संदेश समाज माध्यमांमधून व्हायरल होतोय. या संदेशात त्यांनी पती निधनानंतर स्वतःला सावरत पक्षासाठी काम केलंय, पण माझी आर्थिक परिस्थिती नाही या कारणावरून पक्ष मला तिकीट नाकारत आहे. मी पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही असा उल्लेख करत तिकीट न मिळाल्यामुळं माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्यानं मी उद्या मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे असा इशारा दिलाय.
धनश्री तोडकर यांच्या या इशाऱ्यामुळं भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीनं माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांना तिकीट नाकारलंय. यावर पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका मांडताना राहुल चव्हाण यांनी आमच्या नेत्यांनी माझा केसानं गळा कापलाय अशा शब्दात आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी आज पत्रकार बैठकीत बोलताना पक्ष नेतृत्वावर थेट टीका केली आहे. आमच्या नेत्यांनी माझा केसानं गळा कापला असा आरोप करत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जवळच्या नातेवाईकांना तिकीट दिले जात असून माजी नगरसेवकाला डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देखील ह्याच अंधारात होतो की मला उमेदवारी मिळालंच पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा एकमेव नगरसेवक जर कोल्हापुरात कोण असेल तर एकमेव नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून ठामपणे पाठीशी उभा राहिलेले आहेत. आणि अचानक माझ्यावर एक स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट होतं आहे, म्हणजे माझा गळा कापल्यासारखा केलेला आहे इथे. सदैव मी आजपर्यंत राजेश क्षीरसागर साहेबांच्या पाठीशीच राहिलेलो आहे. त्याच माध्यमातून मला असं वाटत होतं की माझं तिकीट कन्फर्म आहे की साहेबांचे मी एकमेव नगरसेवक आहे. कुठं घोडा अडलं कोणाचं अडलं मला नाही माहिती, कारण माझ्यावर अन्याय झालेला आहे. साहेब देखील आता म्हणतात माझा राहुल हातबळ झालेला आहे, माझे पंख कापले गेलेले आहेत. नेमकं पंख कुणाचे कापले गेले आहेत का माझं कापलेलं, माझा गळा कापला गेलेला आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्याही अगोदर आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो असा दावा राहुल चव्हाण यांनी केला आहे. मात्र तरीही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जेव्हा शिंदे साहेब बाहेर पडले पक्षातून आणि नवीन पक्ष शिवसेना स्थापन केले तेव्हा मी डायरेक्ट साहेबांबरोबर गेलेलो आहे. राजेश क्षीरसागर माझा कुठाचा प्रवेश झालेला नाही आहे एकनाथ शिंदे गटात. मी डायरेक्ट पहिल्यापासूनच साहेबांना जॉईन झालेला आहे. क्षीरसागर साहेब नंतर देखील आलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी मी साहेबांबरोबर गेलो आहे, त्यांच्या कामाची पद्धत बघून. आता ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं राहुल चव्हाण यांनी सांगितलं. कोणाचाही कितीही दबाव आला तरी आपण माघार घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 369 तर आज अखेर 2185 उमेदवारी अर्जांचं वितरण करण्यात आलंय. आज अखेर 506 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील विविध ठिकाणी प्रभागनिहाय उमेदवारी अर्जांचं वितरण करून स्वीकारले जात आहेत. महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्यनगर बॅडमिंटन हॉल, गांधी मैदान कार्यालय, यशवंतराव चव्हाण सभागृह आणि मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या ठिकाणी अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज घेताना दिसून येत आहेत. महापालिकेच्या 20 प्रभागातील एकूण 81 जागांसाठी आत्तापर्यंत 2185 नामनिर्देशन अर्जांचं वितरण झालंय. आज शहरातील विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून 369 अर्ज वितरित करण्यात आलेत, तर 192 अर्ज प्राप्त झालेत. आत्तापर्यंत महासैनिक प्रशिक्षण केंद्रात 322, व्ही.टी. पाटील सभागृहात 39, दुधाळी पॅव्हेलियनमध्ये 22, राजोपाध्यनगर बॅडमिंटन हॉलमध्ये 20, गांधी मैदान कार्यालयात 26, यशवंतराव चव्हाण सभागृहात 38 आणि मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये 39 असे एकूण 506 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील कलाप्रेमींसाठी दी.व्ही. फाउंडेशनच्या वतीनं आज कला संवाद आणि जिवंत शिल्पकाम कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मुंबईतील त्रिमूर्ती आर्ट्सचे प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे यांनी आपल्या शिल्पकलेची प्रात्यक्षिकं सादर केली. कोल्हापुरातील संत गोरोबा कुंभार सांस्कृतिक सभागृहात दी.व्ही. फाउंडेशनच्या वतीनं आज कला संवाद आणि जिवंत शिल्पकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मुंबईतील त्रिमूर्ती आर्ट्सचे प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे यांनी शिल्पकलेची प्रात्यक्षिकं सादर केली. शिल्पकार शिंदे यांच्या जादुई हातातून साकारणारी शिल्पकला प्रत्यक्ष पाहताना उपस्थित रसिकांनी कलेचा स्वर्गच अवतरल्याची भावना व्यक्त केली. यावेळी शिंदे यांनी चिखलाच्या गोळ्यातून अत्यंत जिवंत वाटणारी शिल्प साकारण्याची प्रात्यक्षिकं सादर केली. त्यांच्या हातातील सफाई आणि अचूक बारकावे पाहून उपस्थित कलारसिक भारावून गेले होते.
प्रात्यक्षिकांबरोबरच यावेळी झालेल्या कला संवादानं कार्यक्रमात चैतन्य निर्माण केलं. विशाल शिंदे यांनी अत्यंत मोजके आणि गोड शब्दात शिल्पकलेतील तांत्रिक बारकावे, छटा आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केलं. त्यांनी उपस्थित कलाकारांशी संवाद साधताना कलेप्रती असलेली निष्ठा आणि मेहनतीचं महत्त्व पटवून दिलं. डी.व्ही. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळं कोल्हापुरातील नवोदित कलाकारांना एका जागतिक दर्जाच्या शिल्पकाराकडून शिल्पकला शिकण्याची संधी मिळाली. या कार्यशाळेमध्ये कलामंदिर महाविद्यालयातील विद्यार्थी तसंच कोल्हापूर शहराबरोबर चंदगड, आजरा, गारगोटी, इचलकरंजी, सांगली परिसरातील कलाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीत जुन्या नगरपालिका इमारतीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांना प्रवेशद्वाराजवळच थांबवण्यात येत होतं. त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केल्यानंतर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरळीत झाली. इचलकरंजीत महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या जुन्या नगरपालिका इमारतीत आज प्रभाग क्रमांक 8, 9, 13 आणि 16 मधील उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. उमेदवार आपल्या समर्थकांसह मिरवणूक काढत अर्ज भरण्यासाठी येत होते. मात्र निवडणूक प्रशासनाच्या आदेशानुसार अर्ज भरण्यासाठी एकावेळी केवळ 3घांनाच प्रवेश देण्यात येत होता. उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आत प्रवेश नाकारल्यानं काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रवेशद्वाराजवळ जमल्यानं वातावरण अधिकच तापलं होतं. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यांनी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना समज देत शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आली. कोल्हापुरातील अवनी आणि एकटी या सामाजिक संस्थांच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम बोर्डिंगमधील सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. CPR रक्तपेढीच्या सहकार्यानं आयोजित रक्तदान शिबिरात 25हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. अवनी आणि एकटी या सामाजिक संस्था कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत आहेत. या संस्थांच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांच्या 57व्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सामाजिक कार्यकर्ते सदानंद डिगे, डॉक्टर मंजुळा पिशवीकर, शैला पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. CPR रक्तपेढीच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 25हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. CPRचे डॉक्टर सायली ढोमणे आणि डॉक्टर रणजित केसरे यांच्या सहकार्यातून संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पा कांबळे, सागर कोगले, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते आदींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. निकोप लोकशाहीच्या बळकटीसाठी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आज इंडिया आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केलाय. भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड दिलीप पवार, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड रघुनाथ कांबळे, शहर सरचिटणीस कॉम्रेड रमेश वडणगेकर यांनी पत्रकार बैठकीत पाठिंबा जाहीर केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड दिलीप पवार, जिल्हा सरचिटणीस रघुनाथ कांबळे आणि शहर सरचिटणीस रमेश वडणगेकर यांनी आज पत्रकार बैठक घेऊन महापालिका निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. निकोप लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी भाकप इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर करत असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. भाकप संविधानाच्या बळकटीकरणासाठी काम करणारा पक्ष असून धर्मनिरपेक्ष आणि स्वातंत्र्य समतावादी शक्ती सत्तेत याव्यात, पक्षाच्या राज्य नेतृत्वाबरोबर चर्चा करून हा पाठिंबा देण्यात येत असल्याचं कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी यावेळी सांगितलं. इंडिया आघाडीची सत्ता महापालिकेवर यावी यासाठी पक्षाच्या वतीनं प्रचाराचं रान उठवलं जाणार असून कष्टकरी, श्रमिक, कामगार यांची एकजूट करून कोपरा सभा, वैयक्तिक गाठी भेटी, मेळावे, पदयात्रा काढून भक्कम पाठिंबा देणार आहोत असंही भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
यावेळी महाराष्ट्र राज्य कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाच्या सदस्या स्मिता पानसरे, राज्य कार्यकारिणी सदस्य बन्सी सातपुते, दिलदार मुजावर, सदाशिव निकम, सम्राट मोरे, आरती रेडेकर, प्रशांत तांबी, एस बी पाटील, वसंत पाटील, ॲडव्होकेट बाळासाहेब पोवार, शुभांगी पाटील यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या GDP मोजण्याच्या पद्धतीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं C रेटिंग दिलंय. या संदर्भात एस न्यूजशी बोलताना शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर विजय ककडे यांनी GDP मोजण्याच्या अनेक अशास्त्रीय पद्धती भारतानं बदलणं गरजेचं असून GDP मोजण्यासाठीचा खेळ देशात चालू शकेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणार नाही, हे वास्तव असल्याचं सांगितलं. अलीकडं भारताच्या GDP मापनाच्या पद्धतीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरून काही निरीक्षणं नोंदवली गेली आहेत आणि त्याच्या अंतर्गत भारताच्या GDP मोजण्याला C रेटिंग देण्यात आलेलं आहे. या अनुषंगानं शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर विजय ककडे सर आपल्यासोबत आहेत. नेमकं हे रेटिंग कसं ठरतं आणि आत्ताचं जे C रेटिंग आहे त्यामुळं भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पतमापनावर काय परिणाम नेमके झालेले आहेत आणि ते C रेटिंगवरून भारतानं वरती जायला नेमकं काय करायला हवं या अनुषंगानं सरांकडून जाणून घेऊयात. सर, हे C रेटिंग GDPच्या मोजण्यासंदर्भातलं जे आहे ते नेमकं काय आहे? जागतिक बँकेनं, नाणेनिधीने भारताच्या संपूर्ण सांख्यिकीच्या बाबतीत आपण जे काही माहिती देत असतो त्या बाबतीतच शंका व्यक्त केलेली आहे. आणि जे सेक्टर वाईज मोजमाप केलं जातं तिथं ABCDE अशा 5 टप्प्यामध्ये त्याचं ग्रेडिंग केलं जातं. अनेक सेक्टरमध्ये आपल्याला C रेटिंग आहे, काही ठिकाणी E सुद्धा आलेलं आहे. याचा अर्थ आमची आकडेवारी जी आहे ती भरवशाची नाही. त्याच्यामध्ये पायाभूत वर्ष आणि प्रचलित वर्ष, महागाई मोजण्याच्या पद्धती याच्या बाबतीत शास्त्रशुद्ध पद्धती तुम्ही स्वीकारत नाही, हा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ तुम्ही जे सांगता की तुमचा GDP 4.5 ट्रिलियनचा आहे तो त्यांना खरा वाटत नाही. ते म्हणतात की तुमचं खरं 3 ट्रिलियनचंच असू शकतं, कारण तुम्ही जोपर्यंत खरी आकडेवारी देत नाही, त्याचे रिफ्लेक्शन्स तुमच्या इतर पॅरामीटर्समध्ये दिसत नाही, तोपर्यंत तुमची आकडेवारी खरी मानता येत नाही. तुम्ही म्हणता की आम्ही सगळ्यात वेगवान आहोत, सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे असं सांगता. आमची जी अर्थव्यवस्था आता जगातली 5व्या क्रमांकाची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच देशातल्या 80% लोकांना मोफत अन्नधान्य द्यावं लागतं. म्हणजे गरिबी देखील तुमची मोठी आहे, गरिबी कमी झाली नाही आणि आर्थिक विकास झाला, हे कसं काय सूत्र आहे? असे ते सगळे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जागतिक स्तरावरती तुम्ही ज्यावेळेला डेटा प्रेझेंट करता त्याला तो सायंटिफिक मेथडनेच तयार केलेला असला पाहिजे. एस्टिमेट्स किंवा गेस्टिमेट्स, अंदाज असं चालत नाही. हे प्रामुख्यानं भारतानं आपल्याला योग्य पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर मांडणी केली तर आपलं रेटिंग चांगलं होऊ शकतं. रेटिंगचा महत्त्वाचा भाग असा असतो की आपल्याला जी कर्ज दिली जातात ती कर्ज या रेटिंगवरती असतात. तुमचं रेटिंग चांगलं असेल तर स्वस्त दरानं कर्ज दिलं जातं. खरोखर तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्यावरून तुमचं कर्ज किती ठरतं, त्याचा दर ठरत असतो. पण तुमची लोकसंख्याच किती आहे हे जर मोजायला तुम्हाला जास्त वर्ष लागत असतील, तुम्ही जनगणनाची वर्ष टाळत असाल, तुमच्या शेतीत किती तयार होतं, उद्योगात किती तयार होतं, रोजगार किती तयार होतो, बेरोजगारांची संख्या किती आहे, भुकेल्यांची संख्या किती आहे, याची जर आकडेवारी तुम्ही योग्य देत नसाल किंवा फसवे देत असाल तर निश्चितपणे जग तुम्हाला प्रश्न विचारणार. दुर्दैवाने गेल्या वर्षी देखील नाणेनिधीने अशाच प्रकारचं रेटिंग दिलं होतं. आम्ही त्याच्यात सुधारणा केली नाही. म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असेल किंवा अन्य पद्धतीच्या ज्या काही डेटा कलेक्शनच्या यंत्रणा आहेत, या यंत्रणा आपले रिपोर्टच देत नाहीत. आणि मग अर्थातच मागच्या कुठल्या तरी जुन्या रिपोर्टच्या आधारावरती फक्त अंदाज करून आम्ही इतके वाढले असं सांगितलं तर हे चुकीचं आहे. डेटा मोजला पाहिजे, तेव्हा मापन हे महत्त्वाचं आहे. तुमच्या पोटाचा घेरच तुम्ही जर मोजला नाही तर मी व्यवस्थित आहे, ठीक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरेल. मोजला पाहिजे. मग तुमच्या बाकीचे इंडिकेटर्स आहेत, ब्लड प्रेशर किती आहे, शुगर किती आहे, हे असंच अर्थव्यवस्थेला लागू होतं. तुमच्या देशामध्ये काळा पैसा किती आहे, तुमच्या देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण किती आहे, या सगळ्याला पॅरामीटर्स आहेत. पण ते आम्ही नीट मोजत नाही, त्याची आकडेवारी प्रसिद्ध करत नाही. सोयीस्कर आकडेवारी सांगायची आणि गैरसोयीची आकडेवारी बाजूला ठेवायची, असं जागतिक स्तरावर चालत नाही. त्यामुळे आपण या बाबतीत निश्चित पारदर्शी असलं पाहिजे. आता आपण जनगणना करण्याकडे निघालेलं हे चांगलं आहे, पण त्यातही देखील सर्व प्रकारच्या क्षेत्रीय बाबीत ज्या आहेत त्याची माहिती दिली पाहिजे.
तुम्ही देशाच्या सर्व लोकांना सस्टेन करणं, चांगलं जीवनमान देणं, यासाठी प्रगती आवश्यक आहे, पण ती काल्पनिक नसावी, आकडेवारीची नसावी. जसं आम्ही दुधाचं उत्पादन खूप वाढलं, पण आमच्या रुपयाची किंमतच कमी झाली असेल तर वाढलेलं दिसणार आहे की हो? हे दूध आमच्याकडे पूर्वी 1 लिटर होतं, आता 1 लिटर आहे. पण पूर्वी 50 रुपये होतं आणि आता 100 रुपये आहे. तर आकडेवारीच्या भाषेमध्ये दुधाचं उत्पादन दुप्पट झालं. आपण खरं दुधाचं उत्पादन 1 लिटरच आहे की. हे जर आपण लक्षात घेतलं तर आकडेवारीचा खेळ हा तुम्ही देशात करू शकाल, आंतरराष्ट्रीय स्तरावर करू शकणार नाही, हे त्याचं वास्तव आहे. खरं आहे. देशांतर्गत राजकारणाचा विचार करून जे सत्ताधारी आहेत ते कदाचित आपली प्रतिमा उंचावती ठेवण्यासाठी काही चुकीचे आकडेवारी मांडून देश प्रगतीपथावर आहे हे दाखवू शकेल, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळी देशाची प्रतिमा मांडण्याची वेळ येते त्यावेळी खरे आकडेवारी समोर येणं गरजेचं आहे. सर म्हणाले तसं सेक्टोरियल डाटा समोर येणं गरजेचं आहे आणि त्याचा अंतर्भाव हा सगळ्या रेटिंगमध्ये होत असल्यामुळं जसं सर आपल्याकडं सर्वसामान्य माणसाला त्याची कर्ज घेण्याची पत ही सिबिलवरती ठरते, तशाच भाषेमध्ये साधारण हे रेटिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं आहे. त्यामुळं भारतातल्या अर्थतज्ज्ञांनी किंवा एकूणच सरकारनं त्या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे आणि एकूणच हे GDP मोजण्याच्या पद्धतीमध्ये सायंटिफिक सुधारणा करणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह मी कृष्णात जमदाडे. पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावाला पिण्याचं पाणी पुरवणारी जुनी पाण्याची टाकी पाडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतलाय, परंतु याला काही ग्रामस्थांनी विरोध केलाय. यावर सरपंच आनंद कदम यांनी ही टाकी पाडल्यामुळं गावच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावात महसूल कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीची जुनी पाण्याची टाकी आहे. 1953 साली ही दगडी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीत मसाई पठार परिसरातून सायफन पद्धतीनं येणारं पाणी साठवून ते गावात पिण्यासाठी वितरित केलं जातं. गावाची पाण्याची गरज भागवण्यासाठी गावात वारणा नदीवरून पिण्याच्या पाण्याची योजना देखील कार्यान्वित आहे. ग्रामपंचायतीनं जानेवारी 2025मध्ये ठराव करून ही पाण्याची टाकी पाडण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला काही ग्रामस्थांनी विरोध केलाय. ही जुनी दगडी पाण्याची टाकी अजूनही सुस्थितीत असल्यामुळं ती पाडू नये अशी मागणी होतीये. आमच्या गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत चरण तालुका शाहूवाडी येथून पाणी आणलेलं आहे नदीवरून. ते बरंचसं अंतर असल्यामुळे 2 ठिकाणी लिफ्ट करून ते पाणी आणलेलं आहे. पण वारंवार मोटर जळणे, पाईपलाईन फुटणे याच्यामुळं एकदा तिथं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर 8-8 दिवस गावाला पाणी मिळत नाही. त्यामुळं नागरिकांची अतिशय गैरसोय होत्या. तरी याही गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि ही टाकी पाडण्यास त्यांना प्रतिबंध करावा ग्रामपंचायतीस. याबाबत बोरिवडे गावचे सरपंच आनंदा कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही टाकी पाडल्यामुळं पिण्याच्या पाण्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचा खुलासा केलाय. ही टाकी पाडली तरी सायफन पद्धतीनं येणारं पाणी दुसऱ्या टाकीत साठवून ते गावाला वितरित केलं जाणार असल्याचं सांगितलं. पाण्याच्या टाकी संदर्भातला जो आता विषय निर्माण झालेला आहे, या विषयासाठी आम्ही ग्रामसभेमध्ये हा ठराव करू. त्याशिवाय पंचायत समिती आणि स्ट्रक्चर ऑडिटरकडून ऑडिट रिपोर्ट घेऊन मग तो आम्ही हा निर्णय घेतो आहे. बरं, हा निर्णय घेताना पाण्याच्या संदर्भातची जी सुलभता आहे आत्तापेक्षा योग्य रीतीनं होणार. जे खालच्या भागाला मिळतं आहे आणि देवळा पाठीमागच्या भागाला मिळत नाही, हे सुद्धा मिळेल. जरी आम्ही पाण्याची जागा बदलली तरी पाणी तसंच राहणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही आणि कुणी ह्याच्यावरती मोकळा उहापोह करायची गरज नाही. जर गावानं सांगितलं, आम्हाला सगळ्या ग्रामसभेमध्ये विषय आला आणि गावानं सांगितलं की आम्हाला बाबा ह्याच्यात काहीतरी चुकाच्या दुरुस्त्या करायला लागतात, तर आम्ही 100% करणार. टाकी पाडण्याला ग्रामस्थांचा जर आक्षेपच असेल तर आपला टाकी पाडण्यासाठी अट्टाहास नसेल, असंही सरपंच कदम यांनी स्पष्ट केलंय. केवळ आर्थिक वाढ म्हणजे विकास नव्हे, तर माणसाची प्रतिष्ठा, स्वतंत्र विचार आणि समानता केंद्रस्थानी ठेवून केलेला विकास शाश्वत ठरतो आणि या शाश्वत विकासासाठी मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश BJ कोळसे पाटील यांनी केलं. ते ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.
कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांच्या 106व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश B.G. कोळसे पाटील यांनी मानवी हक्क आणि जागतिक वास्तव या विषयावर 8वं पुष्प गुंफलं. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यापीठाचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर S.N. पवार, ॲडव्होकेट प्रकाश हिलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी युद्ध, दहशतवाद, आर्थिक विषमता, जाती धर्माच्या आधारावर होणारे भेदभाव आणि लोकशाही मूल्यांचा होत असलेला ऱ्हास ही मानवी हक्कांसमोरील गंभीर आव्हानं असल्याचं सांगितलं. त्यांनी समाजाच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक विकासाबरोबरच मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन गरजेचं असल्याचं नमूद केलं. त्यांनी व्याख्यानातून क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणि सामाजिक जीवनातील कार्याचा गौरव केला. त्यांनी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांच्या आणि डॉक्टर V.T. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढं नेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी क्रांतीवीर रंगरावदादा पाटील जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसं प्रदान करत सन्मान करण्यात आला. या व्याख्यानाला ताराराणी विद्यापीठाचे विश्वस्त प्राचार्या डॉक्टर तेजस्विनी मुडेकर, प्राचार्या राजनंदा देशमुख, मुख्याध्यापिका शोभा चौधरी, नूतन आत्राम यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या पूनम जाधव यांना डावलण्यात आलंय. त्यामुळे प्रभागातील आक्रमक महिलांनी आज रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं काही प्रभागांमध्ये असंतोष पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या पूनम जाधव यांना डावलण्यात आलंय. त्यामुळे तिथल्या आक्रमक महिलांनी आज रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला. आमदार राहुल आवाडे यांनी असं का केलं असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला. पूनम जाधव यांनी गेल्या 30 वर्षांपासून या भागात भाजपसाठी मोठं काम केलंय. अशा सर्वसामान्य महिलेला जर डावललं जात असेल तर येणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना आम्ही आमच्या भागात फिरू देणार नाही आणि मतदानही करणार नाही असा पवित्रा प्रभागातील महिलांनी घेतलाय. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी प्रणित शिवशाहू आघाडीतून बाहेर पडलाय. आम्ही सर्व जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचं जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 1 दिवस बाकी असताना जागा वाटपावरून वादविवाद सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सन्मानजनक जागा मिळाल्या नसल्यानं महाविकास आघाडी प्रणित शिवशाहू आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. या महापालिकेसाठी आम्ही सर्व जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करणार असून या उमेदवारांना निवडून आणत महापालिकेवर भगवा फडकवू असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केलाय. यावेळी मलकारी लवटे, सागर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी महापालिकेसाठी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात अखेर युती झाली आहे. रविवारी रात्री या युतीची घोषणा करण्यात आली. इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात युती होणार की नाही याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. युतीबाबत रविवारी दिवसभर भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेत ही निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला. 16 प्रभागांमध्ये महायुतीचे 65 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहेत. रविवारी रात्री आमदार राहुल आवाडे, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार अशोकराव जांभळे, सुहास जांभळे यांनी महायुतीची घोषणा केली. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही,
तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याचा जामीन स्थगित, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. अरवलीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, स्वतःच्या निर्णयाला दिली स्थगिती. नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे, राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश. लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अंत, नाशिकमधील घटना. ठाण्यात महाविकास आघाडी फुटली, काँग्रेस स्वबळावर लढणार. शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं, प्रकाश आंबेडकरांचं भाष्य. भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी, प्रकाश महाजनांचा हल्लाबोल. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आज कोल्हापुरात काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग, माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते नागेश घोरपडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक शिवाजी पाटील, शहर सरचिटणीस प्रमोद पोवार यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश. तिकीट न मिळाल्यामुळे महायुतीत उद्रेक, भाजप महानगर सरचिटणीस धनश्री तोडकरांनी दिला आत्मदहनाचा इशारा, तर शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाणांचा अपक्ष लढण्याचा निर्णय. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज अखेर 506 उमेदवारी अर्ज दाखल, उद्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड उडणार. भारताची जीडीपी मापनाची पद्धत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत कमी करणारी, अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडेंचं मत. आणि भाकपचा कोल्हापूर महानगरपालिकेसाठी इंडिया आघाडीला पाठिंबा. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.